ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टाकायचे असेल तर शिक्षणाकडे आधी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा शहरातील विविध विकास कामांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी आझाद चौक येथे केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मोहन पिंगळे होते। व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष मनोज शेजोळे, सचिन महाले, विजय कानडे, सुरेश गवळी, दिनकर पिंगळे, रमेश थोरात, जिजा कोल्हे, रंजना लहरे, जयश्री शेजोळे, योगिता पवार, बाळू तात्या, आनंद झिरवाळ, रामदास केंगा, निलेश करवंदे, धनराज कानडे आदी जण उपस्थित होते। यावेळी पवार यांनी सांगितले की येत्या पुढील काळात परदेशी खासगी विद्यापीठे भारतात येणार आहे। या जागतिक शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे। दिवंगत ए.टी. पवार यांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिकला स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली आहे। या माध्यमातून अनेक शासकीय आश्रमशाळा चालविल्या जात आहे, मात्र या शाळांमध्ये सुमारे शैक्षणिक दर्जा आढळून येत आहे। यासाठी सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांची एक बैठक आयोजित करून यावर उपाययोजना काय करता येतील याबाबत शिक्षण संघटनेशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे। तालुक्यातील हुशार, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सर्वतोपरी मदत केली जाणार आहे। शहराच्या विकासासाठी पक्षभेद, गट, तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केलंय। जनतेचे माझ्यावर काहीतरी कर्ज आहे हे फेडण्यासाठी काम करीत आहे। तालुका आकांक्षित अतिमागास म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलाय। तालुका का मागे राहिला याचा विचार न करता ही ओळख पुसण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर चालणार आहे। शहरात उपजिल्हा रुग्णालय, तंत्रनिकेतन, न्यायालय, व्यापारी तत्वावर गाळे, घाटमाथ्यावर औद्योगिक वसाहत, शहरीकरणाकरिता स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी 20 कोटींची योजना तयार करणार आहे। गट नंबर 100 मधील जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जातील। या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी शहरातील नागरिक, व्यापारी, बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। कृतज्ञता सोहळ्याचे सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले। शिक्षक वर्ग त्यांची एक मीटिंग घेणार आहे की त्यांना मी काही मुलं जे हुशार मुलं असतील, गरीब मुलं, त्यांना मी त्या शिक्षकांना दत्तक घेऊन, म्हणजे ते दत्तक नाही घेणार पण मीच त्यांना जरा कशी मदत होईल, काही 5-25 मुलं, जरा मुलं मुली आपल्याला हे घेऊन त्यांना पुढे प्रोत्साहित करायचं गरीब मुलांना वरच्या पुढच्या शिक्षणासाठी। कारण की मी बघतो आपले सुरस सुविधा आहेत, आश्रमशाळा आहेत, शासनाने कैलासवासी ए.टी. पवार साहेबांनी आदिवासी विकास खातं निर्माण केलं, पण निर्माण केल्यापासून शाळा बऱ्याचशा झाल्या आश्रमशाळा, पण त्यात आपल्या आदिवासी समाजाची मुलं काही शिकून नाही राहिले। 8वी 9वी 10वी नंतर पुढे काही शिकत नाही। तर जरा शिक्षणाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। लवकरच या शिक्षक संघटनेची एक मीटिंग घेऊन त्यातून कसे काही चांगले मुलांना मार्गदर्शन करून त्यांची निवड करून त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी असतील किंवा इतर फॅकल्टी म्हणजे मेडिकल असेल किंवा इतर ठिकाणी कसं हे त्यांना करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघतो चांगले चांगले मुलं, गरीब घराण्यातील मुलं परदेशात शिक्षण घेतात, उतरतात। आता जर्मनी सारख्या ठिकाणी मुलं शिकून राहिली। आता मी आज एक युट्यूबला बघितलं, लिथुएनिया म्हणून एक छोटासा देश आहे, तिथं मुलं आपल्या भारतातली पसंती करतायत शिक्षणासाठी। आता एवढ्या पुढच्या वर्षी तुम्ही गृहीत धरा की फार परदेशातल्या युनिव्हर्सिटी आपल्याकडे येणार आहे, विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ येणार आहे। त्याच्यामुळे आपल्या या ग्रामीण भागातील मुलांना या स्पर्धेमध्ये फार लढावं लागणार आहे। थोडं जरा पालकांनी गांभीर्य घेतलं पाहिजे मुलांबरोबर, तर ह्याकडे जरा लक्ष द्या सर, माझी विनंती आहे, अधिक लक्ष द्या। विकास कामात आपण नगरपंचायती, पण आता ह्या भविष्याच्या पिढीला फार मला जरा धोक्याची घंटा वाटते या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये। थोडं जर ह्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल। काही वेळ घेणार नाही, मला तुम्ही जे काही निवेदन दिले ते निश्चितच आपण ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू। अधिक काही वेळ घेणार नाही, अजूनही काही निधी लागेल निश्चितच पुढच्या याच्यात मनोज आपण प्रयत्न करू। कुठे गेला मनोज? तर आपण निश्चित तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। कारण की काय झालं मध्ये विदर्भ, आपलं मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा आपल्या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे 60 ते 70 हजार कोटी त्याला लागले। तो पैसा जो काही आपल्या विकास कामाला मिळत असतो तो तिकडं वळवला गेला। अशा परिस्थितीत तो निधी देणं गरजेचं असतं, पण निश्चितच पुढे आपल्याला निधी कसा उपलब्ध होईल त्या निधीच्या माध्यमातून या सुरगाणा शहरासाठी मला कसा निधी देता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल।
सुरगाणा शहराचा जसं विकास करू तसं ग्रामीण भागातले विकास होत आहे. तो आपल्याकडनं अजून मोठ्या प्रमाणात होईल मी निश्चित तुम्हाला सांगतो. आता आपण भविष्यात खुंटवीरला एक सबस्टेशन प्रस्तावित करतोय. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.